बाई बाई बाय. सो गाइस आज संडे तर पिकनिक होती है प्लेटफॉर्म 8 में. आता आम्ही फायनली मुलुंडला पोचली आहे. मग आता मला गायत्री भेटेल बीचच्या वरती. मग मी बीचच्या वरती जाते. सो खूप दमली. मग आता गायत्रीला भेटू. सो हा आहे मधला ब्रिज. मग आता मी शोधते गायत्रीला. ती बघा दिसली. सो फायनली भेटली आम्हाला गायत्री. चला जाऊया आता पुढे पुढे. आता आम्ही पोचलो इकडे. मग आता अमृता तिला फोन कर ना. मग आता इकडे हाय बरोबर शिवाजी महाराज की जय. नंतर मी आले जत्रा शोला. आय मीन मी पण आणि गायत्री पण. मग आता इकडे मस्त मस्त स्टॉल लागलेत. तुम्ही पण बघू शकता. जे मुलुंडमध्ये राहतात ते इकडे येऊन विजिट करा आणि बघा किती भारी भारी सामान वगैरे लागले. खायचं प्यायचं युजिंगचं सगळंच. आम्ही पोहोचलो आहे आणि हे सगळं खायचं वगैरे. आणि इकडे समोर आमचा स्टेज आहे. मुझे पसंद आहे. आणि इकडे खेळायचं सगळं काय बोलतात घ्यायला आकाश पाळणा वगैरे आहे. आणि इकडे चिकन तंदुरी आहे 120. आणि खूप मस्त मस्त आहे खायला. अगं तुला बोलते. तिला डेली ॲटिट्यूड येते माझ्या ब्लॉगमध्ये यायला. हाय आम्ही फायनली पोचलो. मग दीदी पण मला भेटली. त्याच्यानंतर आता आम्ही तयारीला घेतो. मग तयारीच्या नंतर आम्ही भेटूया. नाश्ता दिले. गायत्री पण खाते. कसं आहे ग दीदी? कसं आहे? मस्त. आता दीदी लगेच सांगितलं चहासाठी. बघू चहा येतं का. बघा चहा नाही बोलली. बॅड लक. झोपून आता आम्ही रेडी झालोय. फक्त चेंज करायचं बाकी आहे. मग चेंज केल्यावर आम्ही भेटू. आणि बघू 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 नंतर आम्ही कसं दिसतो. मग त्याच्यानंतर शो डायरेक्ट स्टार्ट होणार. मग शोमध्ये कोण कोण आहे कोण नाही ते सगळं दाखवणार आहे. आणि आज आय थिंक एकनाथ शिंदे पण येणार आहे. सो आता एकनाथ शिंदे आले तर मी तुम्हाला दाखवेल कसे दिसतात कसे नाही ते तुम्हाला पण माहिती असेल. मग एवढं इंटरेस्ट द्यायची काही गरज नाही आहे. मग बघूया आता नंतर काय करायचं. फायनल लुक मग आता थोड्या वेळाने शो पण स्टार्ट होते. मग पहिली एंट्री दिदीची आहे. दीदीचा डान्स तुम्हाला दाखवेल मी. तसं दीदीचं साडी चांगलं दिसते ना. मग आता बरं चला आता शो बघू कसं होतं आणि कसं नाही. आणि विसरू नका माझ्या ब्लॉगमध्ये आज एकनाथ शिंदे येणार आहे. एकनाथराव शिंदे साहेबांचा शिवसेना मुलुंड विभागाच्या वतीने आपल्या सन्माननीय नगरसेविका माजी नगरसेविका सुजाताताई पाठक यांच्या वतीने सन्मान व सत्कार करण्यात येतोय. त्याचा स्वीकार साहेबांनी करावा ही नम्र विनंती.
मुलुंड खाद्य कला महोत्सव पहिल्या वर्षी आहे का? पहिल्या वर्षात गर्दी भरपूर आहे. पुढच्या वर्षात आणखी जोरात होईल. माजी नगरसेविका सुजाता पाटील यांनी आणि त्यांच्या टीमने आज या खाद्य संस्कृती खरं म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा विषय याचं आयोजन केलेलं आहे. आणि गेले 5 दिवस या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी मुलुंडमध्ये आपण केलं. त्याबद्दल आपल्याला मनापासून शुभेच्छा. खरं म्हणजे मालवणी महोत्सव, कोकण महोत्सव, आगरी महोत्सव, कोळी महोत्सव होता. याच्यामध्ये मला वाटतं सगळ्या राज्यभरातून लोक आले. राज्यभरातून अनेक जिल्ह्यातले आपली तिथली संस्कृती, तिथल्या वस्तू, तिथले पदार्थ हे एका ठिकाणी एकाच व्यासपीठावर किंबहुना या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी त्याचा आनंद घेण्याचा योग या कार्यक्रमाच्या माध्यमातून आलेला आहे. खरं म्हणजे होईल असं मला वाटतंय, कारण की खूप एंट्री झाले आमचे. आता कोणतरी मोठे मोठे लोक येऊन आणि गेले. तुम्हाला पण दाखवलं आहे, तुम्ही पण बघितलं असेल कोण आला आणि कोण नाही. कंटिन्यू माझा ब्लॉग बघा आणि लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मग माझं ब्लॉग असं कंटिन्यू बघत राहा आणि पुढे पुढे पण हाय भरपूर. कितने बड़के दिखते हैं यार, कितना अच्छा दिखता है. ओ काकी, आवाज येत नाहीये तुमचा. काय प्रकार? बरं, तुम्ही आम्हाला सगळ्यात पहिला मान सन्मान करूया महाराष्ट्राची लाडकी लावणी होती सीमा मुंबईकर. टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या या लाडक्या लावण्यवतीसाठी. आयोजकांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत या लावण्यवतींचा मान सन्मान. सुनीता कांबळे यांना विनंती करतो यांनी पुढे या. टाळ्यांवर GST अजून लागलेली नाही. अरे वा, क्या बात आहे. बघा, इथं आलेल्या सगळ्याच कलाकारांचा मान सन्मान हा होतोच. अभिनंदन. लावण्यवती हिला सुद्धा विनंती करतो, तिने सुद्धा पुढे यावं. तिचा सुद्धा आम्ही करत आहोत आयोजकांच्या माध्यमातून मान सन्मान. म्युझिक प्लीज. टाळ्या वाजवून, जोरदार टाळ्या वाजवून द्या. क्या बात आहे. ही शान सून मायेची खूप आहे आयोजकांच्या माध्यमातून, त्यामुळे जोरदार टाळ्या. ओके, क्या बात आहे. टाळ्या वाजवा. गाणं जरी बंद झालं पण तुमच्या टाळ्यांचा आवाज मात्र
आमचं पॅकअप वगैरे सगळं झाले. आता आम्ही निघतोय थोड्या वेळाने. मग आता बघूया आता किती टाईम लागतं. मला तर CSTची ट्रेन पकडायची. मम्मी खूप घाय करायला लागली. मी आणि गायत्री चाललो आहे आणि दिदी पण. दिदी तर माझ्यासोबतच आहे मुलुंडपर्यंत, सॉरी भांडूपपर्यंत. हजबंड आले. अरे ती पण नाही माझ्यासोबत. मग बघूया काय काय होतं पुढे पुढे, कसं काय पोचते मी घरी सगळं. आणि बघू आता काय सीन आहे. पाणीपुरी खातोय. हे दादा आम्हाला पाणीपुरी देत आहे. आणि अस्लन पुणेरी चटकदार ओली भेळ हे शॉपचं नाव आहे. आज मुलुंडचा लास्ट डे होता. मग बघूया आता इकडे खाऊन काय असं काय. आणि तिथे होता आमचा डान्सचा परफॉर्मन्स.